गुंतता हृदय रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे. मावशी तुम्ही कशा काय? माझ्या बहिणीचं घर आहे आणि तिने मला सांगितलंय हवं तेव्हा ये आणि हवं तेव्हा जा. नाही नाही तसं विचारायचं नव्हतं. मी सुद्धा तसं नाही हो म्हटलं. काय कशा आहात तुम्ही? इतिहास आणि गुडघ्याचं दुखणं सोडलं तर मस्त. तुम्ही कसे आहात? मी छान आहे मजेत. पण हे काय झाले? काही नाही थोडंसं लागलं होतं. काही काळजीचं नाही ना? नाही नाही आता बरं होतं ते. पुण्याहून निघताना मनात एकदा विचार आला होता की तुम्हाला फोन करून विचारावं बाय चान्स तुम्ही पुण्यात आहात का मागल्या वेळेसारखे. म्हणजे? म्हणजे मला लिफ्ट मिळाली असती ना. होम पिकअप आणि होम डिलिव्हरी ती फुकट. नाही मी पुण्यात नव्हतो आज. नाही पण तुम्ही स्वतःची गरज नव्हती. गाडी असते ना हडपसरच्या गॅरेजमध्ये. अहो गॅरेज इथे मुंबईत पण आहे. हो पण काही काही लोकांची तंत्रच कळत नाही. मागल्या वेळी गाडीमध्ये रिकामी आली पुण्यात. कोणी सांगितलं तुम्हाला? अहो पुण्याच्या पेपरला बातमी होती. मी गंमत केली हो. बरं आत्ता कुठूनचे? ऑफिस आहे ना फर्म आहे ना माझी स्वतःची. पण मग इतक्या उशिरापर्यंत काबाड कष्ट? अहो मालक आहात ना. तुम्हाला नाही कळायचं मावशी. खरंच नाही कळत बाबा तुम्हा लोकांची तंत्र. आपण बरं आणि आपले गुडघे बरे. आता किती दिवस मुक्काम? कंटाळा येईपर्यंत. मला तरी किंवा तुम्हाला तरी. आम्हाला कशाला कंटाळेल. इनफॅक्ट तुम्ही आलात का घर असं भरलेलं वाटतं. हॅलो फ्रेश हो. रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. श्रीराम राम रघुनंदन राम राम. हा विक्रम बोल. मगाशी तू काय बोललीच नाहीस. कोणी होतं का समोर? विक्रम अरे मगाशी मी नाही बाबांनी फोन उचलला. काय? ओ नो. तू नेमकं काय बोललास? मी म्हणालो स्वीटहार्ट तू चिडलीस का माझ्यावर? डॅम. त्यांनी ऐकलं का? काही बोलले का ते? ते म्हणाले मी फोन उचलला पण त्याआधीच तो कट झाला होता. नाही पण विक्रम त्यांना कळलं असेल का रे? किंवा कळूनही न कळल्यासारखं करतायत. शिट. आय एम सॉरी अनु. अगं तू ऑफिसमध्ये थोडी रुसली होतीस म्हणून मी तुला फोन. आणखीन एक प्रॉब्लेम झाला. आता तुला कळणार कसं की त्यांनी माझं बोलणं ऐकलंय की नाही? हे बघ मी बघते काय करायचं ते. यू डोंट वरी. ऑलराईट आपण उद्या बोलू. आय एम सॉरी अनु. यू डोंट हॅव टू बी. आय मॅनेज. लव यू. या सेम हिअर. बाय. बाय. बाबा झोपलात नाही अजून? सांगितलं ना ते बुद्धीचं खाद्य चावून चावून त्याचा चोथा होईस तोपर्यंत झोप नाही लागणार. बाबा तुमच्याशी एक बोलायचं होतं. गेली काही दिवस एका अननोन नंबरवरून मला ब्लँक कॉल्स येत आहेत. कोणीतरी जाणून बुजून मला त्रास देतोय. आता तर चक्क तो माणूस माझ्याशी फोनवर बोलला. काय म्हणाला? असंच काहीतरी फालतू. हाय स्वीट हार्ट कशी आहेस? अजूनही चिडली आहेस का माझ्यावर अँड ऑल. अच्छा. म्हणजे मी मला भीती नाही वाटत आहे पण ताप झालाय ना डोक्याला. परत फोन आला तर सांग मला. उद्या जाऊन पोलिसात तक्रार देतो. आणि टेन्शन घेऊ नकोस. तो कोणीतरी रस्त्यावरचा मवाली असेल. हो बाबा. बाबा मी झोपायला जाते आता. तुम्ही फार वेळ जागू नका. जातो. गुड नाईट.
सुनीता मावशी कधी आल्या? आज संध्याकाळी. अचानक? नाही, तिची गुडघ्याची ट्रीटमेंट होती त्याच्यासाठी आली. मला बोलली नाहीस तू? म्हणजे नाही, मी आलो तेव्हा दार त्यांनी उघडलं तर मला एकदम आश्चर्य वाटलं. मला माहित असतं तर कदाचित. काही गोष्टी जाणून बुजून टाळल्या जातात आणि काही गोष्टी राहून जातात सांगायच्या. काय म्हणायचं काय तुला? नाही, म्हणायचं वगैरे काही नाही, आपलं सांगितलं. तुझे टोमणे मला कळत नाही तसं अजिबात नाहीये. इनफॅक्ट याआधी तू असं कधीच बोलली नाहीस माझ्याशी. कारण याआधी मला कधी एवढे प्रश्नच नव्हते पडले. कुठले प्रश्न? सोड ना विक्रम. माझ्या मनात असंख्य प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नांची उत्तरं आता मला मिळणार नाही आहेत याची खात्री पटली माझी. पुण्याला आपली गाडी कोणत्या गॅरेजमध्ये होती? गाडीत गोव्याच्या टोल रिसिप्ट्स कशा मिळाल्या? त्या गॅरेजवाल्याशी, त्या मेकॅनिकशी तू नेमकं काय बोललास? असंख्य प्रश्न आहेत माझ्या मनात, पण त्याची उत्तरं मला नाही मिळणार आहेत. कळलंय मला आता. ते तसं असतं ना, काही लोकांना आपण उधार पैसे दिले तरी ते परत येणार नाहीत हे आपल्याला पहिल्यापासूनच माहिती असतं. तसंच या प्रश्नांची उत्तरं मला नाही मिळणार आहेत, माहिती मला. त्या गॅरेजचं नाव आहे इक्बाल ऑटो गॅरेज. आज सकाळीच मी त्याला फोन केला आणि खूप झापलाय. उर्वशीकडनं मला त्याचा नंबर मिळाला. हवं तर तुला नंबर देतो, खात्री पटवून घे. मी न विचारता का नाही सांगितलंस? तुला सकाळपासून कामाच्या गडबडीत राहून गेलं सांगायचं. तसंच सकाळपासून कामाच्या गडबडीत माझ्याकडूनही सांगायचं राहून गेलं. सुनीता मावशी आली. चहा. वा. वनिता, काय हो? जरा तुझ्या बोटांनी हा चहा ढवळतेस का? शी, काहीतरीच काय. अगं काहीतरीच नाही, चहामध्ये थोडी साखर कमी झाली आहे. तुझा स्पर्श झाला तर गोडवा वाढेल. सरळ सांगा ना साखर कमी आहे म्हणून. उगीच तिरके बाण कशाला मारताय? छान. म्हणजे आम्ही लाडीगोडी केली तर तो फाजीलपणा झाला काय? कडू कारलं साखरेत घोळलं ना तरी त्याचा कडवटपणा जात नाही. कशावरून भांडण चाललंय आता? भांडण? प्रेमालाप चाललाय. ऐकणाऱ्याला वाटेल भांडणच चाललंय. काय ग, तुमच्या त्या म्युझिक मध्ये रॉक कॉन्सर्ट असतो, डबे बडवतात त्याच्यात आणि त्याला म्युझिक म्हणतात की नाही? काय दौरा कुठे? तेच सांगायला आले होते. मी जरा भाग्यश्रीकडे जाऊन येते, उशीर होईल यायला. हा बरं. आई गेले. हा मी. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली? काय ग? विक्रम आणि नैनामध्ये गेले काही दिवस एक विचित्र तणाव निर्माण झालाय. असं? तुला काही बोलली ती? ती बोलली नाही, माझं आपलं ऑब्झर्वेशन. अलीकडे तू तुझे डोळे कधी तपासलेस का? त्याचा काय संबंध इथे? काय, डोळ्याचा नंबर वाढला ना की नको त्या गोष्टी स्पष्ट दिसायला लागतात म्हणून विचारलं. हे बघा, माझे डोळे चांगले धडधाकट आहेत. मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. ऐकायचं असेल तर ऐका, नाही तर सोडून द्या. वनिता, त्यांचं आयुष्य आहे, ते बघून किती. नाही झेपलं तर आपल्याला येऊन सांगते. अब मजा आया.
कॅप्टन आणि गेली ऑफिसला? अगं कामं असतात लोकांना, काय तुझ्या माझ्यासारखे रिकाम टेकडे नसतात लोक. तुम्ही तुमच्याबद्दल बोला, मी काही रिकाम टेकडी नाहीये. आणि इथे मी रोज येते याचा अर्थ असं समजू नका की मला काहीच कामं नाहीये. फ्रॉकची टोकं तोंडात चोखायचीच ना तेव्हापासून येतेस इथे. तुझ्या येण्याचा कुठलाही वेगळा अर्थ मी काढत नाही. तुम्ही आहे ना नक्कीच मागच्या जन्मी माझी सून असणार आणि मी सासू बनून तुमचा खूप छळ केला असणार. म्हणूनच या जन्मात तुम्ही मला असं सेवा करायला लावताय. तू माझी सेवा करतेस हे तू स्वतःच जाहीर केलेलं आहेस. छान. विकत तिथे विकत नाहीच हो, पण ज्या दिवशी मी नसेल ना त्या दिवशी. तुला काय झालं नसेल? अगं वरचा कॉल तर तुझ्या आधी मला येणार. बर, लग्न करून तू जाशील म्हटलं तर तू कॉलनीतलाच पोरगा पटकावलास म्हणजे परत माझ्या बोडक्यावर. सगळं व्यवस्थित प्लॅन केलेस तू की कॅप्टन म्हणेल ही लग्न करून जाईल, नाही आपण इथंच बसायचं आणि याला पिडायचं आयुष्यभर. मला असं वाटतं का की तुम्ही इतके महत्वाचे आहात की आयुष्याचा निर्णय घेताना मी तुमचा विचार करावा? नाही गो, मी महत्वाचा नाहीच आहे, माहित आहे मला. कॅप्टन, आता काही जमत नाहीये तर इमोशनल ब्लॅकमेल करू नका. नाही ग, पण मला सांग की माणूस महत्वाचा आहे हे कसं ओळखायचं? कुणीतरी त्याच्याशी खोटं बोलतं म्हणून, की बाबा समोरच्या माणसाला दुखवायचं नाही म्हणून मग मुद्दाम त्याला खोटं सांगायचं, त्याचं मन राखायचं, हो का? तुमच्याशी कोण खोटं बोलतंय? नाही म्हणजे असं कोणी पर्टिक्युलर नाही, जनरल प्रश्न होता. जाऊ दे, बाय दे. मला एक सांग, अनन्याला ब्लँक कॉल्स येतात हल्ली, हे तिनं तुला सांगितलंय का? नाही, काही बोलली नाहीये ती मला. साधारण तिच्या मनात काही आलं की पुढच्या काही मिनिटातच तुझ्या कानात असतं ते. काय ना, खूप दिवसात आमचं निवांत असं काही बोलणंच झालं नाहीये ना. पण येतात कुठल्या तरी इस्माचे तिला ब्लँक कॉल्स येतात. काल पहिल्यांदा त्याचा कॉल आला तो मीच घेतला. आवाज ओळखीचा वाटला, म्हणजे रोजच्या जाणाऱ्या येणाऱ्याचा माणूस नाहीये, पण मी हा आवाज एकदा ऐकलेला आहे. आणि नेमकी अशा वेळेला स्मरणशक्ती दगा देते. का राग येतो की नाही स्वतःचा? कॅप्टन, तुम्ही उगाच स्ट्रेस घेऊ नका. नाही, या आवाजाचा मालक शोधून काढल्याशिवाय मला चैन पडणार नाही. अगं एक माणूस माझ्या सुनेला फोन करून त्रास देतोय आणि तो मोका ठिणतोय आणि तो कोण आहे एवढं मला शोधून पण काढता येत नाही. तो आहे माझ्या जगण्यात. कुठे गेली होतीस? भाग्यश्रीकडे. आलेस मी? हा, देवी, 4 वाजले का ग? माझी कालची सिरियल बघायची राहिले ना, 4 वाजता परत लागते. ए आजी, माझं होमवर्क झाल्यावर मी कार्टून बघणार आहे. ते तू नंतर बघ ग, नाहीतरी रोज तेच तेच दाखवतात. आधी तुमच्या त्या सिरियल मध्ये त्या माणसाला शिंग फुटतात ना, तेच सगळं असतं आमच्या कार्टून मध्ये. मग तू कार्टूनच बघ ना. हे बघ, लहान मुलांनी मोठ्या माणसांशी वाद घालू नये बाळा. मोठ्या माणसांनी लहान मुलांना कार्टून बघायला दिलं की मोठ्या माणसांची वाद घालण्याचा प्रश्नच नाही उरत. हुशार आहेस तू, बापावर गेलीस वाटतं. कारण तुझी आई लहानपणीशी चुणचुणीत नव्हती. हा नाही ना, बिचारी गरीब होती. उठ म्हटलं की उठायची आणि बस म्हटलं की बसायची. हा, नंतर शिंग फुटली हा भाग वेगळा. आजी, मम्माला शिंग फुटली आहे तुमच्या त्या सिरियल मधल्या माणसासारखी. हे बघ, तुझा अभ्यास झाला असेल ना तर तू आज जाऊन खेळ बघू, नाही तर तुझं कार्टून बघ जा.
आलास का मग? तुझ्या ऑफिस मधली बेल कोणीतरी चुकून एवढ्या लवकर वाजवली? नाही, मीच माझ्या ऑफिस मधली बेल लवकर वाजवली आणि मीच लवकर निघालो. व्हेरी गुड बॉय डॅडा. मग आज तू लवकर आलास, आपण स्विमिंगला जाऊया. स्विमिंग? अरे बापरे, ममा आपल्याला उलट टांगून मिरचीची धुरी देईल ना. आत्ताच तापातनं उठलीस तू. मग काय करायचं डॅडा, कुठे जायचं? आपण फिरायला जाऊ. बीचवर सँड कॅसल बनवूया. बर, तू ममाची परमिशन घे, जा गो. पण ती बाहेर गेले कुठेतरी. हो, कुठे गेले? माहित नाही. नैना दुपारीच बाहेर गेली. म्हणजे मला माहित नाही कुठे गेली ती. वनीला माहित असेल कदाचित. बरं, पण तुम्ही चहा घेणार का? मी टाकते. नाही, तुम्हाला कशाला त्रास मावशी, लता आहे ना. लता? ती मागच्या जन्मी हलवाई होती. चहा करायला सांगितला ना तर बासुंदी बनवून आणते ती. त्यापेक्षा मी करते ना आलं टाकून. आणि घरात बायका जरी असल्या ना कामाला तरी आपले हातपाय हलत राहावेत. आणि ऐदीपणाने असं पडून राहणं मला नाही आवडत. मी आलेच चहा टाकून. डॅडा, आयदीपणा मीन्स? आयदीपणा मीन्स आजी आली ना का आजीलाच विचारत होतो. अरे, तू एवढ्या लवकर कसा आलास? हाय. मम्मा, तुला माहितीये मी आणि डॅडा ना बीचवर जाणार आहोत. तू पण चल. हो ना डॅडा? बीचवर? बरी आहेस ना तू? अगं आत्ताच आजारातनं उठलीस ना देवी. काय ग मम्मा, इतक्या दिवसांनी डॅडा लवकर घरी आलाय ना. जाऊ ना आपण, खूप मज्जा येईल. गाडीतून चक्कर मारायला जा हवं तर. हं? गाडीतून राऊंड मारायला गेल्यावर मी फ्रूट पंच आईस्क्रीम खाणार. आईस्क्रीम? देवी, आजारी पडायचे परत? परत झोपून राहायचं बेडवर? काय ग मम्मा, तुम्ही सगळे बोर आहात एकदम. बरं, आपण एक काम करू. तू आता थोडा वेळ कार्टून बघ आणि आईस्क्रीम नाही पण आम्हाला हॉट चॉकलेट चालेल की काय मामा? ओके. ओके डॅडा, यू आर द बेस्ट. येस, गो ना. आले. कुठे गेली होतीस? भाग्यश्रीकडे. आलेस मी? हा, नाही. काय आज भाग्यश्रीकडे काय सहजच ना? हो, बऱ्याच दिवसात गेले नव्हते ना. तर मला फोन केला असतास तर मी आलो असतो की. तू फ्री होतास? मला माहित नव्हतं. हो, ते यायच म्हणा. नाही ना, आज मी लवकर आलो तर आपण बाहेर जेवायला जाऊया का? अरे, स्वयंपाक तयार असेल घरी. अरे, तू फ्रीज मध्ये ठेवू की उद्या खाऊ. बाकीचे आहेतच ना. देवीला एकटं सोडून कसं जाणार? या आधी काय आपण आईबाबांकडे देवीला ठेवून गेलो नव्हतो का? पण काही झालंय का रे ना? कुठे काय? मग अशी वृक्षपणे का बोलतेस? ड्रायव्हिंग करून आले ना, थकले जराशी. ड्राईव्ह तर मी करत हवं. तुला सवय आहे विक्रम. ठीक आहे, मी आलोच. शॉवर घेऊन येतो. या सरलेल्या वर्षातलं प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद
मी या क्षणाची वाट पाहण्यात घालव. तुझी शपथ. गुंतके